हाय, आज आपण पंजाबी कढी आणि पकोडा बनवणार आहोत. तर कढी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपण ते तुम्हाला आधी सांगून घेतो. साहित्य: कढीसाठी आपण हिरवी मिरची घेतोय, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतोय. ह्याचं आपल्याला चांगलं वाटण करून घ्यायचंय बारीक. आधी आपल्याला पिवळी कढी बनवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी ढाबा स्टाईल जे पंजाबी कढी जी बनते तडका देऊन कांद्याचा आणि लाल तिखटचा वगैरे, जी बॅडगी मिरची पावडर वापरतात त्याच्यामध्ये कलरला, तसं आपल्याला तडका नंतर द्यायचा. आधी आपल्याला नॉर्मल कढी बनवून घ्यायची आहे आणि नंतर पकोडे पण आपल्याला बनवायचे. तर चला आधी आम्ही वाटण करून घेतो कढीचं आणि नंतर तुम्हाला आम्ही कढी कशी बनवायची ते तुम्हाला आम्ही दाखवतो. आता आम्ही वाटण करून घेतलंय कढीचं. आता आम्ही मोठ्या जारमध्ये मिक्सरच्या आम्ही दही घेतलंय. आता दह्यामध्ये आपण बेसन टाकून घेतोय. आता जशी तुमची क्वांटिटी असेल दह्याची किंवा ज्या क्वांटिटी तुम्हाला कढी बनवायची आहे तशी तुम्ही कमी जास्त करू शकता. बेसनवर दहीचं क्वांटिटी, तुमच्याकडे ताक असेल तरी तुम्ही कढी बनवू शकता ताकापासून पण. आता आपण बेसन आणि दही फिरून घेणार आहेत, जेणेकरून त्यात गाठी होणार नाहीत आणि चांगलं ते मिक्स होईल कढीसाठी. आता आपण दही फिरून घेतलंय. हे बघा, हे असं व्हायला पाहिजे, म्हणजे यात गाठी झालेल्या नाहीये. तुम्ही जर हाताने रवीने करायचे तर रवीनेही करू शकता, फेटू शकता त्याला, पण त्यात गाठी होतात. मिक्सर मधनं केलं तर गाठी होणार नाहीत आणि चांगलं मिक्स होईल बेसन पीठ त्याच्यामध्ये. आता आपण कढीला फोडणी घ्यायला आता करून घेऊया. आता आपण कढी गरम करायला ठेवली आहे. आता आपण तेल गरम करून घेऊया फोडणीसाठी. आता आपलं तेल चांगलं गरम झालंय. त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. कढीपत्ता टाकायचा. आपण जे वाटण केलं होतं हिरवं ते टाकून घ्यायचंय. आता हिरवी मिरचीचं आणि कोथिंबीरचं एक मिनिट हे चांगलं वाटण परतून घ्यायचंय आपल्याला. आता आपल्याला हळद टाकून घ्यायची. आता आपल्या ह्याच्यामध्ये जे आपण दही फिरून घेतलं होतं मिक्सर मध्ये ते टाकायचे. आता आता पाणी तुम्ही तुमच्या जशी क्वांटिटी आहे तसं तुम्ही टाकू शकता. तुम्ही बेसन किती टाकलंय, तुम्ही दही किती घेतलंय, का तुम्ही ताक घेतला असेल तुम्हाला पाणी कमी लागेल, ताक पातळ असतं तर. आता आम्ही दही घेतलं होतं तर आम्हाला पाणी थोडं जास्त टाकावं लागतं. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पाहिजे, तुम्हाला कढी आवडत असेल तर घट्ट करू शकता, पातळ पाहिजे तर पातळ करू शकता. आता आपल्याला कढीमध्ये मीठ टाकून घ्यायचं. आता आपली कढी तिथे उकळतीये. ती कढी होईपर्यंत तुम्हाला आता आम्ही पकोड्याला आपल्याला काय काय लागते ते सांगतो. आता आपण कांदा घेतलाय बारीक चिरून इथे. तुमच्याकडे जर पालक असेल तुम्ही पालक पण टाकू शकता. ऑथेंटिक जी पंजाबी कढी बनते, कढी पकोडा, त्याच्यामध्ये लोक पालक टाकतात. ते पालकनी एकदम चांगले लागतात पकोडे. तर आम्हाला पालक भेटली नाही तर आता आम्ही नुसतं कांदा घेतलाय. कांद्यामध्ये आता आपल्याला बेसन टाकायचंय. पालकमध्ये आता कांद्यामध्ये आपण बेसन टाकून घेतलं. आपल्याला त्याच्यामध्ये आता ओवा टाकायचा आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने ओवा टाकून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला धने टाकायचे, म्हणजे धने जे आम्ही अर्धवट कुटून घेतलेले आहेत, एका धन्याचे 2 भाग करून घेतलेत, ते आपल्याला धने टाकायचे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट, हळद टाकायची, थोडी हळद, आणि तुम्हाला हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची टाका. आता आम्ही इथे लाल तिखट टाकतोय. थोडस लाल तिखट टाकून घ्यायचंय. त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची थोडीशी. त्याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा थोडा, आणि पाणी, त्यात पाणी टाकून चांगलं आपल्याला त्याचं आता मिश्रण तयार करून घ्यायचं पकोड्याचं. आणि मीठ पण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, कारण आपण हे पकोडे कढीत सोडणार आहे तर कढीत पण मीठ टाकणार आहे आपण. तर आपल्या चवीनुसार त्यात तुम्ही मीठ टाकू शकता. आता आपली चांगली कढी उकळलेली आहे. आता कढी झाली आपली तयार. आता आपल्याला त्याला फोडणी करायची, जशी धाबा स्टाईल जी असते पंजाबी कढी. आता आपल्याला ती फोडणी करून घ्यायची त्याला.
आता आपण पंजाबी तडका बनवून घेऊया कढीचा. आता आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचंय. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल आता गरम झालं, त्याच्यामध्ये आपल्याला मग जे आपण धने, ह्यासाठी आम्हाला धने पाहिजे. आपण 1चे 2 भाग धण्याचे करून घेतलेत. ओबड धोबड धने कुटून घ्यायचे. ते मिक्सरमध्ये करू नका, एकदम बारीक होतील. त्यात धने टाकायचे. त्यात आपल्याला आता उभा चिरलेला कांदा टाकायचा. धने टाकले की आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आणि ते चांगलं परतून घ्यायचं. 2 ते 2.5 मिनिटं कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला. एकदम पण आपल्याला लाल करायचा नाही कांदा, थोडासा पिंकिश वगैरे त्याचा आला पाहिजे. आता आपला कांदा चांगला परतून झालाय. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचंय. किती तिखट करायची कढी ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कारण मग कढीमध्ये पण हिरव्या मिरची टाकलेल्या आहेत. तर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बेडगी मिरची पावडर किंवा तुमच्याकडे काश्मीरी मिरची पावडर असेल ती टाकून घ्यायची. त्याने चांगला रंग येईल त्याला. आणि यात कढी टाकून घ्यायची. जी आपण कढी बनवायची त्यात टाकून घ्यायची. आता आपल्याकडे आता आपली पंजाबी कढी पण तयार झालेली आहे. आता ह्याच्यात आपण मीठ, आपलं साखर तुम्हाला टाकायची असेल तुम्ही टाकू शकता, पण पंजाबी कढी ही गोड नसते. जर तुम्हाला गोड कढी खायची असेल तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता, पण पंजाबी कढी जी असते ती आंबटच असते. आता आपण पकोडे बनवून घेऊयात कढीसाठी. थोडीशी कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये कढीमध्ये. आता आपण पकोडे जे आहेत तळून घेऊ. आता आपण पकोड्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यात आपल्याला पकोडे सोडायचे. तर पकोडे थोडे गोल असले आकाराचे तुम्ही सोडू शकलात तर चांगलं होईल त्याच्यामध्ये, कारण कढी पकोडा हा गोल असतो. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही जर पालकचे जर बनवले तर ते अतिउत्तम लागतात कढीमध्ये. आता हे पकोडे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आणि गरम गरम लगेच आपण जी आपण पंजाबी कढी जी बनवली त्यात आपल्याला ते पकोडे टाकून घ्यायचे लगेच. आता आपले पकोडे चांगले तळून झालेले ते आता काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये आणि ह्याच्यावर लगेच आपल्याला ते कढीमध्ये सोडून पण घ्यायचे. आता आपण कढी आणि पकोडे मिक्स करून घेऊयात. आता आपण एका बाउलमध्ये पंजाबी कढी घेतली आणि त्याच्यामध्ये आपण जे पकोडे तळले ते आपले पकोडे त्यात टाकून घ्यायचे. आता हे चांगलं मुरू द्यायचंय 2 मिनिटं आणि तुम्ही लगेच खायला घेऊ शकता. थोडीशी वरनं कोथिंबीर टाकायची. पकोडे चांगले मिक्स करून घ्यायचे कढीमध्ये, ते मुरले पाहिजेत कढीमध्ये. आणि मग तुम्ही लगेच भातासोबत उत्तम लागतं. हे साधा भात जरी असला किंवा जिरा राईस त्यासुद्धा एकदम अप्रतिम चव लागते याची. धन्यवाद.